तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मोदक, तांदळाच्या पिठाचे मोदक। सर्वप्रथम तुम्हाला घ्यायला लागेल तांदळाचं पीठ घ्यावे लागेल। जसं आपण तांदळाची भाकरी बनवतो त्याच टाईप पीठ घ्यायला लागेल। त्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला राऊंड करावे लागेल आणि तुम्ही पाहू शकता कसा मोदक बनवला इथे। आणि अशा प्रकारे तुम्हाला राऊंड करायला लागेल आणि त्याच्यात चव टाकावी लागेल। ही तुम्हाला दिसते ती चव बोलतात आमच्या कोकणी भाषेत, ती म्हणजे नारळ आणि गूळ याचा मिश्रण करून एक गोड पदार्थ होतो, त्याला आम्ही चव बोलतो। आणि तुम्ही पाहू शकता मोदकांना आकार कशा प्रकारे दिले, एकदम सुंदर आकार आले मोदकांना। ही मोदकाची रेसिपी फक्त जास्तीत जास्त कोकणातच भेटते, क्वचित महाराष्ट्रात कुठे भेटत असेल, पण जास्तीत जास्त हा प्रकार कोकणातच असतो। आणि गणपतीला हा सर्वांकडे बनवतात, कारण गणपती बाप्पाला लाडवांचा म्हणजे मोदकांचा नैवेद्य प्रथम देतात। गणपती बाप्पाला लाडू खूप आवडतात आणि ही कोकणातली स्पेशल रेसिपी आहे मोदक, आणि आम्ही त्याला लाडू बोलतो आमच्या भाषेत।